सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती त्रिभाजन आता 28ला सुनावणी. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजन प्रश्नी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये मंगळवारी शासनाच्या वतीनं म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागून घेण्यात आली. त्यामुळे आता पुढील सुनावणी 28 एप्रिल रोजी होणार आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत यापूर्वी 10 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. त्रिभाजन केल्याप्रकरणी शासन आणि बाजार समितीने म्हणणे मांडावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यमान संचालक मंडळाचा कालावधी अद्याप 2 वर्ष शिल्लक आहे. या काळात मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. याबाबत मावळते सभापती आनंदराव नलवडे, माजी सभापती सुजय शिंदे यांनी याचिका दाखल केली आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत तसेच मिरज, जत आणि कवठे महांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायती विकास सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. मंगळवारी सुनावणीसाठी शासनाने आणखीन वेळ मागून घेतलेला आहे, त्यामुळे ही सुनावणी पुढे गेली आहे. त्याशिवाय सांगली चेंबरने विभाजन प्रकरणी त्रिभाजनाच्या बाजूने याचिका दाखल केलेली आहे. सहकार विभागाने सांगली बाजार समितीचे विभाजन करून सांगली, कवठे महांकाळ आणि जत अशा 3 स्वतंत्र बाजार समित्या स्थापन केलेल्या आहेत. राज्यात नव्यानं 65 बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.